नमस्कार मित्रांनो, आम्ही स्वामी भक्त या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ऐकूयात स्वामींचा एक वेगळाच अनुभव. मी काही मोठा भक्त नव्हतो. एका सर्वसामान्य स्वामी भक्ताचा हा अनुभव. मी काही फार मोठा भक्त नव्हतो. न रोज पूजा, न रोज नामस्मरण. फक्त अडचण आली की तोंडातून सहज निघायचं, स्वामी समर्थ. मी एक सर्वसामान्य माणूस. नोकरी, घर खर्च, जबाबदाऱ्या आणि त्यातच सतत वाढणारी चिंता. त्या काळात माझं आयुष्य पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. नोकरी जाणार होती, घरात आजारपण, कर्जाचा डोंगर. रात्री झोप लागत नव्हती. डोळे मिटले की विचारांचा गोंधळ. मी स्वतःलाच विचारायचो, देव खरंच असतो का? स्वामी समर्थ खरंच ऐकतात का? एक दिवस ऑफिसमध्ये मला स्पष्ट सांगितलं, पुढच्या महिन्यापासून तुमची गरज नाही. त्या दिवशी मन पूर्णपणे खचून गेलं. घरी आलो. कोणाशी बोलण्याची इच्छा नव्हती. आईने विचारलं, काय झालं रे? मी काहीच उत्तर दिलं नाही. त्या रात्री पहिल्यांदाच मी स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिलो. न कसली पूजा, ना दिवा, ना अगरबत्ती. फक्त मनातली वेदना. मी म्हणालो, स्वामी, मला काही मागायचं नाही, पण आता मी खूप थकलो आहे. त्या रात्री डोळ्यातून पाणी वाहत होतं. कधी झोप लागली कळलंच नाही. रात्री कुठल्याशा वेळी मला जाग आली. खोलीत अजब शांतता होती आणि मनात स्पष्ट विचार उमटला, घाबरू नकोस. तो आवाज बाहेरून नव्हता, तो मनातच होता. मी उठून बसलो. समोर स्वामींचा फोटो होता, नेहमीसारखाच. पण त्या क्षणी तो फोटो खूप आपलासा वाटत होता. मन शांत झालं. मी पुन्हा झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. काही वेगळं घडलेलं नव्हतं. नोकरी अजूनही गेली होती. समस्या तशाच होत्या, पण मनातली घालमेल कमी होती. त्या दिवशी सहज म्हणून मी जवळच्या स्वामी मठामध्ये गेलो. तिथे एक वृद्ध भक्त बसलेले होते. ते मला पाहून म्हणाले, खूप दिवसांनी आलास वाटतं. मी थक्क झालो. मी त्यांना कधीच पाहिलं नव्हतं. मी हसून म्हणालो, हो. ते पुन्हा म्हणाले, स्वामी उशीर करत नाही, फक्त योग्य वेळ पाहतात. माझ्या अंगावर काटा आला. मी काही बोललो नाही, पण माझे डोळे पाणावले. पुढच्या आठवड्यात एक जुना मित्र मला अचानक भेटला. तो म्हणाला, आमच्याकडे एक जागा रिकामी आहे. पगार जास्त नाही, पण काम आहे. मी लगेच होकार दिला. ते काम माझ्या स्वप्नातलं नव्हतं, पण ते माझा आधार होतं. आईचं आजारपण हळूहळू बरं होऊ लागलं. कर्जाचा भार एकदम गेला नाही, पण थोडा हलका झाला. मी लक्षात घेतलं, स्वामींनी सगळं एकदम बदललं नाही, पण मला सावरायला शक्ती दिली. एक दिवस मी पुन्हा स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिलो. यावेळी काही मागायला नाही, फक्त मनात म्हणलं, स्वामी, अडचणी अजून आहेत, पण आता भीती नाही. तेव्हा मला समजलं, स्वामी अनुभव म्हणजे दिवे लागणं नाही, चमत्कार नाही, तर मनात येणारी शांतता आहे. आजही मी काही मोठा भक्त नाही. कधी चुकतो, कधी चिडतो, कधी प्रश्न विचारतो, पण एक गोष्ट नक्की आहे, मी एकटा नाही. कारण स्वामी समर्थ संकट दूर करत नाहीत कधी कधी, पण संकट सहन करण्याची ताकद नक्की देतात. श्री स्वामी समर्थ.